26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टाचा निर्णय. एनआयए कडून 20 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. एनआयए कडून 26/11 हल्ल्याबाबतचे ईमेल सादर. पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एनआयए कडून ईमेल सादर. न्यायालयीन कस्टडी ही चौकशीसाठी पुरेशी नाही असा एनआयएचा दावा. दहशतवादी तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर. तहव्वूर राणा 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड. कसाब नंतरचा दुसरा जिवंत दहशतवादी हाती. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत. पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार. एसटी कामगार संघटनेचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. पगारासंदर्भात उद्या लेखी आदेश जारी केले जाणार. एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित पगार देण्यावरून महायुतीत श्रेयवाद रंगल्याची चर्चा. शिंदेकडून फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार सोमवारी. शिंदेंच्या कार्यालयाची माहिती. तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी ट्विट करत अजित पवारांचं कौतुक केलं. संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला. आरोपींच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देण्यात आल्याची माहिती. घर पाडून महिना झालाय मात्र आम्हाला कोणीच न्याय दिला नाही. न्यायासाठी मुंबई हायकोर्टात जाणार. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यानं तिनं आत्महत्या केली. करुणा मुंडेंचे आरोप. लाडक्या बहिणींसाठी तिजोरीत अजिबात पैशांची कमी नाही. लाडक्या बहिणींना ठरलेला हप्ता वेळेवर देण्यासाठी आधीच मान्यता. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा आमचा संकल्पनामा. संकल्पनाम्यात दिलेला शब्द महायुती सरकार पूर्ण करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. केंद्रीय मंत्री चिराग पासवान साई दरबारी सहकुटुंब घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. भाजपचे माजी खासदार विखेंकडून पासवान यांचं स्वागत. माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचं सारथ्य. शिर्डी विमानतळ ते साई मंदिरपर्यंत विखेंचा पासवान यांच्यासोबत प्रवास. कांद्याच्या बाजारभावावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे शेतकऱ्यांवरच ताशेरे. एखाद्या शेतकऱ्याला कांदा लागवडीतून फायदा झाला म्हणून बाकी शेतकरी पण कांदाच लावत सुटतात. 50 पटीनं कांद्याची लागवड केली तर कांद्याचे दर पडणारच. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. बनावट औषध प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असण्याची शक्यता. आमदार कैलास पाटील यांच्याकडून संशय व्यक्त. दरम्यान धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधं देणाऱ्यांवर गुन्हा दाखल. बनावट कंपनीची औषधं शासकीय रुग्णालयात पुरवली जात होती. सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंचा भाजपला टोला. बॅलेट पेपरवर निवडणूक. विजयी उमेदवाराच्या अर्धी मतही नाहीत. पैशांचं वारेमाप वाटप करूनही पराभव. रोहिणी खडसेंचा टोला. सिंधुदुर्गमधील निरीक्षण आणि बालगृहाच्या नूतन इमारतीचा पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ. तब्बल 13 वर्षांनंतर इमारत पूर्ण झाल्यानं दिरंगाईबाबत नितेश राणेंकडून नाराजी व्यक्त. अमरावतीत हजारो महिलांकडून हनुमान चालीसा पठण. हनुमान चालीसा पठणाला नवनीत राणांचीही उपस्थिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर आता कळंबमध्येही नशेचा नवीन प्रकार समोर. कळंबमध्ये 2 तरुणांचा नशा करतानाचा व्हिडिओ समोर. कॅरीबॅगच्या सहाय्यानं दोघे तरुण नशा करत होते. लातूरमध्ये मुंबई पोलिसांनीच उघडला ड्रग्ज कारखाना. रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा. 2 कोटीचा ड्रग्ज जप्त. 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मुंबईमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण. दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. 9 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी. गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली. वेटिंग हॉलमध्येही गर्दी होऊन भाविकांमध्ये ढकलाढकली. नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे पपई बागेचं नुकसान. नांदेडच्या आंबेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या पपईच्या बागा उद्ध्वस्त. संतापलेल्या शेतकऱ्यांकडून उरलेली बागही उद्ध्वस्त. हिंगोलीत वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा थैमान. वसमतच्या गिरगावमध्ये विविध ठिकाणी केळी बागांचं प्रचंड नुकसान. सेनगावमध्ये अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू. डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून गतिमंद तरुणीवर अत्याचार. 5 तासात आरोपी अटकेत. कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानक 12 एप्रिलपासून एका महिन्यासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणार. बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय. नांदेड शहरातील कौठा भागात बसस्थानकाचं तात्पुरत्या स्वरूपाचं स्थलांतर.
जळगावच्या चिंचोली गावात गिरजा भवानी माता मंदिरात यात्रा पार पडली। शेकडो वर्षापासून 12 गाड्या ओढण्याची परंपरा। यात्रेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। लोणावळ्यातील कार्ला आई एकविरा देवीच्या यात्रेच्या पालखी सोहळ्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पोहिजे गावच्या भुंगा आणि मेहरबान बैलगाड्यानं आई एकविरा देवी केसरी 25 किताबाचा सन्मान पटकावला। पंढरपूर कॉरिडॉरचे नकाशे जाहीर। मंदिर परिसरात 60 ते 100 मीटर पर्यंत रुंदीकरण। प्रस्तावित कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरातील 937 मालमत्ता बाधित होणार। चंद्रभागा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचाही आराखड्यात समावेश। धुळे शहरातील एकविरा देवी यात्रा उत्सव आजपासून सुरू होणार। मंदिर प्रशासनाच्या वतीने उत्सवाची पूर्ण तयारी। मंदिराबाहेर आणि मंदिर परिसरात मोठा मंडप उभारला। जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3000 वाढ। नांदेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। केळीसह पिकांचं प्रचंड नुकसान। अर्धापूर तालुक्यातील आंबेगावात घरावरील पत्रही उडालीत। पुण्याच्या खेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। ज्वारी, गहू, बाजरी आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता। तर अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धांदल उडाली। अमरावतीत दुसऱ्या दिवशीही अवकाळी तुफान वाऱ्यामुळे काही भागात बत्ती गुल। तर भुईमूग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। धाराशिवच्या उमरगा परिसरात गारपीट। अवकाळी पावसानं आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान। मुरुम परिसरातील मुळज आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं नुकसान। आंबे गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नाशिकमध्ये उच्चांक तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार। हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती। कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता। रणरणत्या उन्हानं नागरिक हैराण। मालेगावचा पारा 43 अंशापार। खबरदारी म्हणून मालेगावात उष्माघात कक्ष तयार। धुळ्याचा पारा 43 अंशावर। तापमानात वाढ झाल्यानं दुभत्या जनावरांवरही परिणाम। जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं पशुपालकांना आवाहन। वाशिमच्या भर जहागीरमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। तर प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। सोलापूर शहरातील अनेक भागात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा। भवानीपेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागात दूषित पाणी पुरवठा। काळेकुट्ट पाणी येत असल्यानं नागरिक संतप्त। जळगावच्या चाळीसगावमध्ये भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी। अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज। तर अनेक घरातील नळांना तोट्या नाहीत। लातूरच्या गोंदेगावातील शेतकऱ्यांचा 12 वर्षांपासून शेतरस्त्यासाठी लढा। शासकीय अधिकाऱ्यांचीही मदत होत नसल्यानं शेतकरी हवालदिल। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात अपुऱ्या वीज पुरवठ्यानं शेतकरी हैराण। रात्री वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी। दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर पोलिसांकडून 3 अट्टल चोरांना अटक। 3,28,000चा मुद्देमाल हस्तगत। 2 दुचाकी, 16 मोबाईल, 1 मंगळसूत्र हस्तगत। सोलापूर शहर गुन्हे शाखा पथकाची कारवाई। अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर 4 चाकीचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। 3 ते 4 जण जखमी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील घटना। नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीत दोघांवर हल्ला। हल्ल्यात सागर मसराम यांचा मृत्यू तर लक्ष्मण गोडे यांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू। एका आरोपीला अटक। जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। जळगावच्या वावडदा फाट्याजवळ भरधाव वाहनाची दुचाकीला धडक। अपघातात दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी।